हे आहे नाशिकमधील 10व्या मैलावरील आजीचं पुस्तकाचं हॉटेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे माननीय माजी न्यायाधीश अनिल वैद्य सरांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत आहे. म्हणजे माननीय अनिल वैद्य त्यांच्या अनुभवामधून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी आरक्षणासंदर्भातली काय भूमिका होती ते यामध्ये प्रकर्षाने त्यांनी मांडलेलं आहे. आणि उपवर्गीकरण हे नेमकं काय आहे, कसं आहे, त्याच्याबद्दलची जाणीव जागृती करून उपवर्गीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये या पुस्तकामुळे विरोध निर्माण झालेला आहे. आणि जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आता या पुस्तकामुळे एक वैचारिक वादळ निर्माण झालेलं आहे. आणि या वैचारिक वादळामुळे आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलंच. पण नाशिकमध्ये भीमाबाई संपत जोंधळे ह्या आजी आहेत आणि त्या आजींनी नाशिकपासून जवळ 10वा मैल आहे. त्या 10व्या मैलाच्या पुढे एक जानोरी नावाचं गाव आहे, तिथे एअरपोर्ट आहे, नाशिक एअरपोर्ट. तर त्या 10व्या मैलावर भीमाबाई संपत जोंधळे यांनी पुस्तकाचं हॉटेल निर्माण केलेलं आहे. आणि त्या पुस्तकाच्या हॉटेलला आम्ही आज भेट दिली होती, अनिल वैद्य साहेब, मी. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर आजींना हे पुस्तक दिलं. आजींनी ताबडतोब ते चाळायला सुरुवात केली आणि आजींना जो पॅराग्राफ आवडला तो छान त्यांनी वाचून काढला आणि आमच्याशी त्यांनी त्या पॅराग्राफवर चर्चा केली. वाचाल तर वाचाल. आणि जे जे लोक येतात इथे, ज्यांना वेळ असतो, ते 5-10 पानं तरी वाचतात आणि मग चहा, नाश्ता काय असेल ते ऑर्डर देतात, मग खातात. तर त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे जे ग्राहक ते पुस्तक वाचतात, अनेक पुस्तकं वाचतात, त्याबद्दल आजीला खूप आनंद होतो. आजही आजीला आम्ही हे पुस्तक भेट दिलं. आजीने ते वाचायला सुरुवात केलेली आहे. आणि भीमाबाई संपत जोंधळे या जवळके नावाचं गाव आहे, म्हणजे त्यांचं हॉटेल 10व्या मैलावर आहे, तिथून 1 किलोमीटरवर जवळके नावाचं गाव आहे. त्या जवळके गावाच्या माजी पोलीस पाटलाच्या त्या सून आहे. अभिमानाने त्या सांगतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो वाचनाचा जो व्यासंग होता, तो व्यासंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा याकरिता त्यांनी हजारो पुस्तक त्यांच्या हॉटेलमध्ये ठेवलेली आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांनी, आपल्या नागरिकांनी, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर हे पुस्तक तर वाचायचं आहेच, तुम्हाला उपलब्ध होणारच. हे पुस्तक तुम्ही उपलब्ध नाशिकचं चैतन्य प्रकाशन जे आहे, त्या चैतन्य प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यांचा नंबरही आपल्या या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळणार आहे पाहायला. त्यांना तुम्ही जर संपर्क केला तर हे पुस्तक तुम्हाला घरपोच पोस्ट होईल. हे पुस्तक तुम्ही वाचालच. पण जर ह्या भागात आलात तर जरूर आजीच्या हॉटेलला, पुस्तकांच्या हॉटेलला जरूर भेट द्या. आजीच्या पुस्तकाला भेट दिल्याबद्दल चारी कोपऱ्याला त्यांनी पुस्तकाचा खजिना पाहिल्यावरती पण भारून गेल्यावर वाटलं त्यांना काही काहीतरी पुस्तकाचा खजिना आहे. त्यांच्याकरता त्यांनी मिसळचा स्वाद घेतला. पण सोनटाकीचे फुलं, केवड्याचं पान, जायमावण्याचं सुगंध, पुस्तकांच्या हॉटेलला भेट दिल्याबद्दल मला होतो आनंद. एवढा भीमाबाई जोंधळे ह्या आजी ज्यांनी पुस्तकांचं हॉटेल या ठिकाणी 10व्या मैलावर, नाशिकच्या जवळ 10वा मैल आहे, नाशिक एअरपोर्टकडे जातो जानोरीला, त्या ठिकाणी 10व्या मैलावर पुस्तकांचं हॉटेल निर्माण केलेलं आहे. आणि त्यांना महाराष्ट्र शासनाने अनेक पुरस्कार दिलेले आहेत. आणि मागे जे दिसत आहेत ते सुद्धा पुरस्कार आहेत. आता माननीय अनिल वैद्य साहेबांनी जे उपवर्गीकरणाच्या संदर्भात उपवर्गीकरण, क्रिमियर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते आज आजींना, भीमाबाईंना, जोंधळेंना ते भेट देत आहेत. आणि आता आम्ही टेबलवर बसलो होतो त्यावेळेस आजीने ते पुस्तक चाळलं आणि आजींना त्यातला एक पॅराग्राफ आवडला. मला म्हणाला, हे बघा, हे किती सुंदर आणि छान लिहिलं आहे. तो वाचला आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं पुस्तक. धन्यवाद. भीमाबाई संपत जोंधळे यांना 27 फेब्रुवारी 1925 रोजी कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात आला. आणि तोही गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, उदय सामंत,
मंगल प्रभात लोढा हे उपस्थित होते आणि पुस्तकाचं हॉटेल म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेलं संपूर्ण महाराष्ट्रातील हे हॉटेल पुस्तकांचं हॉटेल म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. आणि जवळके या गावच्या ह्या भीमाबाई जोंधळे आहे 10व्या मैलावर हा पुस्तकाचा त्यांनी सुंदर असा हॉटेलचं उपस्थित केलेलं आहे आणि याला जास्तीत जास्त वाचकांनी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेट दिलेली आहे. 10वा मैल म्हणजे मुंबई आग्रा रोड जो आहे त्या आग्रा रोडपासून ज्यावेळेस जाणोरीला जो रस्ता जातो ज्या ठिकाणी नाशिक एअरपोर्ट आहे त्या नाशिकच्या 10व्या मैलावर हे आजींचं हॉटेल आजींचं पुस्तकाचं हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ह्या हॉटेलमध्ये पुस्तकांबरोबर कविता लिहिलेल्या आहेत, अनेक साहित्य तिथे उपलब्ध आहेत, अनेक वाचक त्या ठिकाणी येतात आणि ते नाश्त्याचा आस्वाद घेतात आणि आस्वाद घेत घेत पुस्तकं वाचन करत करत आजींशी देखील गप्पा मारतात आणि आजींशी गप्पा मारत मारत ते मिसळचा स्वाद घेतात आणि या स्वादाबरोबरच हे पुस्तकं वाचन केलेली जी वाचक आहेत ते अनेक लोकांना सांगतात की तुम्हीही या पुस्तकं वाचा आणि पुस्तकं वाचून आनंद घ्या. आजींनाही वाटतं की जो जो ग्राहक या ठिकाणी येतो मग चहा घेईल, नाश्त्याचा आस्वाद घेईल, जेवण करेल, पण त्याचबरोबर तो 4-5 पानं का होईना वाचले पाहिजे. वाचनाचं महत्त्व त्यांना इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्या म्हणतात की बाबासाहेबांसारखं व्हायचं असेल तर तुम्हाला वाचावं लागेल आणि हा पुस्तकांचं हॉटेल या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता त्या भरभरून बोलतात. जे पुस्तक तुम्हाला अधिक विचार करण्यास लावतं तर ते खरं साहित्य आपण वाचायला पाहिजे असं त्या नेहमी म्हणत असतात. तसं त्यांनी भिंतीवर पण लिहून ठेवलेलं आहे आणि अशाच प्रकारचं हे पुस्तकाचं हॉटेल संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आता प्रसिद्ध झालेलं आहे. आणि आपल्या माहितीसाठी आम्ही हा खास व्हिडिओ अनिल वैद्य सरांबरोबर आम्ही तयार केलेला आहे. आपणही या हॉटेलला पुस्तकांच्या भेट द्या आणि अनिल वैद्य सरांनी लिहिलेलं माजी न्यायाधीश अनिल वैद्य सरांनी उपवर्गीकरण क्रिमिलेअर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या काही कालावधीमध्येच 5 आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि हे पुस्तक ज्यावेळेस भीमाबाई जोंधळे ह्या आजींनी वाचलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना एक संघ समाज हवा होता आणि अनिल वैद्य सरांनी हे पुस्तक लिहून 59 जाती एकत्र केलेल्या आहेत आणि 59 जाती एकत्र करण्याची जी काही भूमिका बाबासाहेबांची होती तीच या पुस्तकातून त्यांना वाचायला मिळते असं त्या म्हणाल्या. हे पुस्तक त्यांना वैद्य सरांनी भेट दिलं आणि भेट दिल्या त्या टेबलवर बसून लगेच वाचायला लागल्या. पुस्तक पूर्ण चाळलं आणि त्या म्हणाल्या की बाबासाहेब आंबेडकरांना एक संघ समाज हवा होता तेच अनिल वैद्य सरांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, मांडलेलं आहे आणि समाज एक संघ करण्याचं काम अनिल वैद्य साहेब करत आहेत. हे पुस्तकांच्या आजीचं जे हॉटेल आहे हे नाशिकमध्ये 10व्या मैलावर आहे. आपण जर नाशिकला कधी आलात तर जरूर आवर्जून वेळ काढून आजींच्या या पुस्तकाच्या हॉटेलला भेट द्या. अत्यंत नयनरम्य परिसरामध्ये आणि सुंदर असं त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचे पुस्तकांमधील कोटेशन्स लिहिलेले आहेत. वेगवेगळ्या जुन्या गाड्या या ठिकाणी आहेत, सायकली या ठिकाणी आहेत आणि सेल्फी पॉईंट तर अरे बापरे इतके सुंदर केलेले आहेत सेल्फी पॉईंट की त्या सेल्फी पॉईंटमध्ये आपण प्रत्येकाला मोह होणार की मी त्या सेल्फी पॉईंटमध्ये उभं राहून माझा फोटो काढला पाहिजे. तर जरूर आपण नाशिकला जर आलात तर आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलला जरूर भेट द्या. या ठिकाणी आजींचं कौतुक याच्याकरता केलं पाहिजे की 1-2 पुस्तकं नाही, हजारो पुस्तकं या ठिकाणी आजींनी मांडलेले आहेत आणि ते डिस्प्ले केलेले पुस्तकं ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं कुठल्या लेखकाचं पुस्तक आहे आणि ते आपण नाशिकचा 10वा मैल ज्या 10व्या मैलावरनं जाणोरीला म्हणजे नाशिक एअरपोर्ट जे आहे ज्या जाणोरीमध्ये बनलेलं आहे
त्याच्या 10व्या मैलावर ह्या आजींनी पुस्तकांचं हॉटेल तयार केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिकांचे पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ह्या साहित्यिकांची पुस्तकं आपण वाचायचे, अभ्यासायचे आणि मग चहा नाश्ता काय तुम्हाला जेवण पाहिजे असं जेवण आपण करू शकता.